Hello to all my dear friends. I think I wish you are good enough and being happy. I think तर मला असं वाटतं असेच खुश राहा, खूप छान राहा, हॅपी राहा. आणि आजचा जो मी कीवर्ड घेऊन येते की तो म्हणजे कॉन्फिडन्स. की कॉन्फिडन्स यू नो की कॉन्फिडन्स इज प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड वायटल रोल इन आवर लाईफ. वाय बिकॉज की मी जे आज एका मुलाची स्टोरी सांगू इच्छिते आणि त्या मुलाच्या लाईफमध्ये जेव्हा कॉन्फिडन्स आला तेव्हा काय काय चेंजेस आले हे मी तुम्हाला सांगते. तर त्या मुलाचं नाव आहे अंकित. आणि अंकित हा सुरुवातीपासून अभ्यासामध्ये तो ॲव्हरेज होता, लाईक ठीकठाक होता. म्हणजे इतकाही हुशार नाही, इतकाही कमी नाही, पण ठीकठाक होता. बट त्याला मॅथ बिलकुल जमतच नव्हतं. मॅथची त्याला इतकी भीती लागत होती की म्हणजे तो खूप घाबरून जात होता. मला पण लहानपणी खूप भीती लागत होती मॅथची. म्हणजे लहानपणी की मला 12th पर्यंत भीती लागली मॅथची. आणि मला पण खूप आय डोंट नो भाय बट लागते वेन यू आर इज इन द स्टुडंट एज. तो मग त्याच्यानंतर मग काय त्याला 100 पैकी 12 मार्क भेटायचे. त्याच्यानंतर मग गुरुजी पण त्याला खूप रागवत होते की का तुला समजत नाही का, अभ्यास नाही करतायत का, असं नाही तसं नाही. सर्वांचे टीचर रागवतात. तर मग घरचे पण ओरडायचे की तू का करतो, शाळेमध्ये जातो, हे करतो ते करतो, अभ्यास नाही करतायत का. तर मग असं करता करता ते 10th आला आणि 10th मध्ये तो मॅथ्समध्ये फेल झाला. आणि फेल झाल्यानंतर मग सर्वांचा हरडाओरड झाला. सर्व त्याला ओरडले आणि तो पण खूप माहीत झाला की अरे यार मी इतकं कमजोर कसा. म्हणजे ना त्याला एक अशी वेगळे असे डाऊनली थॉट यायला लागले. त्याच्या घरी दुकान होतं आणि दुकान तो साफ करत होता. आणि साफ करता करता त्याला एक किताब दिसली आणि त्याच्यात लिहिलं होतं की कमजोरी को अपनी ताकद बनाव. आणि तो किताब तो वाचत होता, रोज थोडी थोडी किताब तो वाचत होता. आणि त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट होतं जे त्याला हिट केलं. आणि ती स्टेटमेंट ऐकून त्याने काय केलं की त्याच्या लाईफमध्ये समोर वाटचाल केली. ते स्टेटमेंट होतं की कॉन्फिडन्स म्हणजे कॉन्फिडन्स असा नसतो की ज्याच्यामध्ये तुम्ही गिरत नाही. कॉन्फिडेंस तो होता है जो तुम गिर के भी उठ के फिर खड़े रहते हो और फिर अपने लिए स्टैंड लेते हो और फिर अपने जो रास्ता है उसमें आगे निकल जाते हो. दॅट इज द स्टेटमेंट इन दॅट बुक. तर मग त्याने ते आपल्या माइंडमध्ये ठेवलं. आणि जो त्याचा मॅथ हा सब्जेक्ट होता तो रोज दुकानमध्ये झाल्यावर, दुकान बंद झाल्यावर त्याचे बाबा म्हणाले ठीक आहे तुझ्याकडनं अभ्यास तर होणार नाही, तू कसाही फेल झाला तू दुकानच पाय. आणि मग दुकानमध्येच तो काय करत होते, 3-3 घंटे प्रॅक्टिस करत होता. आणि तो मॅथमध्ये खूप चांगला स्कोअर केला. 11th-12th त्याने सायन्स घेतलं. सायन्स घेतल्यानंतर इंजिनिअरिंग त्याला घ्यायची होती. आणि घ्यायच्यासाठी त्याला JEE म्हणजे IITच कॉलेज पाहिजे नव्हतं. आणि IIT लाइक इज नॉट लाइक एज अ वेरी सिंपल थिंग. IIT मीन्स JEE क्रैक करना पड़ता है भाई. बहुत टफ एग्जाम होता है, बहुत मतलब केमिस्ट्री मैथ फिजिक्स पूरा का पूरा मैशअप होता है उसमें. एंड केमिस्ट्री बहुत डेंजर, फिजिक्स बहुत डेंजर, उसके फॉर्मूले बहुत डेंजर और मैथ तो पूछो ही मत. तर म्हणजे असं असूनही पण ही टेक द डिसिजन. म्हणजे त्याच्यात एक कॉन्फिडन्स आला की डिसिजन घ्यायला पण कॉन्फिडन्स पाहिजे नसते. नाहीतर म्हणते कोणी मी घेते प्रायव्हेटमधून ऍडमिशन, पण नाही त्याने घेतली. आणि नंतर घेतल्यानंतर त्यानं खूप मेहनत केली. पहिल्या वर्षी नाही झालं, दुसऱ्या वर्षी नाही झालं, तिसऱ्या वर्षी पण नाही झालं. पण तो कधी कधी हारत होता, पुन्हा उठून उभा राहत होता. आणि 4थ्या वर्षी त्यानं IIT बॉम्बेमध्ये आपली सीट हासिल घेतली. आणि त्यांनी ते JEE एक्झाम होती ते चांगल्या मार्कांनी क्रॅक केली आणि त्याला IIT बॉम्बे लागलं. आणि असे करून आज तो एका टॉपमोस्ट कंपनीमध्ये, इंडियामधल्या टॉपमोस्ट कंपनीमध्ये आज तो वर्क करतो ॲज अ इंजिनियर म्हणून. आणि हे त्यानं करू शकलं. वाय बिकॉज ही गेट द कॉन्फिडन्स, ही गॉट हिज कॉन्फिडन्स. मी तुम्हाला याच्या आधी पण स्टोरी सांगितली की मॅरी कॉमनी ब्रॉन्झ मेडल मिळवलं. मॅरी कॉमनी ऑलिम्पिक्समध्ये खेळल्या. पण त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स होता. त्यांच्यामध्ये म्हणजे 2 मुलं सांभाळण्याची आणि प्लस हाऊस सांभाळण्याची प्लस प्रॅक्टिस करण्याची पण तयारी होती. ते डिसिजन घ्यायला पण कॉन्फिडन्स लागते. दे हॅव दॅट टाईप ऑफ कॉन्फिडन्स. दॅट वाय शी ओन द ब्रॉन्झ मेडल इन द ऑलिम्पिक्स. त्याच्यानंतर जे मी तुम्हाला सांगितलं की JK रावलिंग पण काय होती, एक रायटर होती. जे मी तुम्हाला सांगितलं ना हॅरी पॉटर, त्यांनी काय लिहिली एक ते पूर्ण जे बुक होतं ते लिहिलंय. तर ते म्हणजे त्या हॅरी पॉटर होत्या. म्हणजे त्या JK रावलिंग एक लेडी होत्या. दुसरं म्हणजे त्यांना एक छोटंसं बाळ होतं. दुसरं म्हणजे आईला कॅन्सर. चौथं म्हणजे पैसे काहीच नाही. आणि आफ्टर दॅन ऑल्सो शी टेकन दॅट डिसिजन अँड त्यांनी वर्क केलं त्याच्यावर. म्हणून आज त्या मिलिनियर आहे. मिलिनियर पण एक बिलिनियर आहे. तर बिलिनियर असंच नाही होत, ते डिसिजन घ्यायला सुद्धा कॉन्फिडन्स लागतात आणि त्याच्यात आपले रेग्युलरली एफर्ट्स पुट करावे लागतात. आफ्टर दॅन ते कम्स इन टू द रियालिटी. तर म्हणून हे सगळं झालंय बिकॉज ऑफ द वन थिंग दॅट इज नथिंग बट द कॉन्फिडन्स. इफ यू नेव्हर हॅव द कॉन्फिडन्स टेक इन युअर सेल्फ
आता माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. हाय बिकॉज माझी आई पण खूप कॉन्फिडंट आहे, माझे बाबा पण खूप कॉन्फिडंट आहे आणि माझा भाऊ पण खूप कॉन्फिडंट आहे. तर नॅचरली माझ्यामध्ये ते आलं आहे. मला म्हणजे कोणा गोष्टीची भीती नाही लागत. मी कॉन्फिडेंटली जाऊ शकते आणि काय पण करू शकते. काय पण म्हणजे जे योग्य आहे तेच करू शकते. मला असं वाटते तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नसेल तर यू हॅव टू बिल्ड, बिकॉज राईट नाऊ म्हणजे गरजच आहे कॉन्फिडन्सची. आणि कॉन्फिडन्स असेल तरच आपण काय करू शकतो लाईफमध्ये टिकू शकतो. आणि कॉन्फिडन्स खूप असणं आवश्यक आहे. म्हणून ट्राय टू बिल्ड द कॉन्फिडन्स इन युअर सेल्फ अँड डू द लॉट्स ऑफ वर्क अँड ओके पॉझिटिव्ह. And till then keep learning and keep watching and please follow and like. Please guys follow me. Okay then.